डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या भोईटेमळा परिसरात संशयास्पद बलून पडल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा बलून नेमका कोणत्या संस्थेचा आहे का, तसेच तो कोणत्या संशोधनासाठी वापरण्यात येतोय का, याबाबत ग्रामस्थांमध्ये विविध तर्कवितर्क सुरू झालेत. भोईटेमळा येथील शेतकरी विपुल सुपेकर हे बुधवारी 28 जानेवारीला सकाळच्या सुमारास आपल्या शेतामध्ये पाणी भरत असताना त्यांना हा बलून शेतामध्ये पडलेला दिसला. सुरुवातीला साधा बलून असल्याचं त्यांना वाटलं, तर जवळ जाऊन पाहिल्यावर त्याचा आकार आणि त्याला जोडलेले काही साहित्य पाहून संशय बळावला. त्यानंतर ही माहिती आजूबाजूला समजली. हा बलून नेमका कोणत्या संस्थेचा आहे, तो काही निरीक्षण, संशोधन किंवा अन्य कोणत्या कारणासाठी वापरण्यात आला होता का, याबाबत प्रशासनानं स्पष्ट माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे, असं माजी उपसरपंच गणेश सुपेकर यांनी म्हटलंय. आज सकाळी शेतात पाणी देत असताना आमचा पुतण्या विपुल सुपेकर याला एक संदिग्ध असा बलून त्या ठिकाणी दिसून आला आणि त्या बलूनला काही किट जोडलेलं त्या ठिकाणी आढळून आलं. तर त्या बलूनच्या किटमध्ये काही कॅमेरा सदृश्य काही वस्तू आणि काही चिप त्यामध्ये बसवलेल्या अशा प्रकारचं त्या ठिकाणी दिसून आलं. अशा प्रकारचे बलून बऱ्याच वेळा पाहण्यात येतात, परंतु हा बलून आमच्या शेतामध्ये या ठिकाणी मक्याच्या शेतामध्ये पाणी देत असताना आढळून आला. तर हा बलून कुठल्या संस्थेने, कुठल्या संशोधनासाठी किंवा कुठल्या सर्वेक्षणासाठी कोणी सोडलेला आहे का आणि त्याचं कारण काय, तर अशा प्रकारचं चौकशी महसूल प्रशासनाने या ठिकाणी करावी. यापूर्वी असे बलून या ठिकाणी आढळून आले, काही लोकांनी ते पोलीस स्टेशनला जमा केले, परंतु त्याचं पुढे काय झालं याची कोणालाच कल्पना मिळाली नाही. तर आम्ही या निमित्तानं हा बलून महसूल प्रशासनाच्या ताब्यात या ठिकाणी देणार आहोत आणि त्यांना एकच मागणी आहे की अशा प्रकारचे बलून दिसून येतात किंवा सापडलेले आढळतात, तर या बलून कुठल्या संस्थेने कशा कारणासाठी किंवा कशासाठी पाठवला किंवा याचं कारण काय, याचा शोध घेऊन ती माहिती जनसामान्यांना मिळावी, अशा प्रकारची अपेक्षा प्रशासनाकडून आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण होतो. अशा बलूनमुळे कोणताही धोका निर्माण होतो का, तसेच तो कुठून आला आणि कशासाठी वापरण्यात आला होता, याची चौकशी संबंधित प्रशासन आणि यंत्रणांनी तातडीनं करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08.